काय सकाळीच निसर्गाची शोभा पाहायला आलीस का रात्रभर झोपलीच नाहीस? देव खरं सांगायचं तर रात्री तू च्या तळमळीनं बोललीस, त्यामुळे मला पुन्हा विचार करणं भाग पडलं. पण खूप विचार केल्यावरही माझ्या असं लक्षात आलं की नाही, त्याला पर्याय नाही. ह्याचं कारण तू ज्या मुलावर प्रेम करतेस त्या मुलाचं तुझ्यावर प्रेम नाही आहे. त्याचं 1% जरी प्रेम तुझ्यावर असतं तर मला ते ओळखता आलं असतं. तुझ्या आनंदासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. पण राजेश शिर्केंचा इतिहास तुला आणि मला चांगला माहिती आहे. आपल्या शाळेपासून आपण त्यांच्याशी झगडत होतो. ज्या पद्धतीनं तुला वागवलं, ज्या पद्धतीनं तुला अपमानित केलं ती मला खरोखरच बघवली नाही. आणि तू वेडी अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस. प्रेम कर ग, पण योग्य व्यक्ती मिळाली ना तर त्या प्रेमालाही असं एक झळाळी येते. माझी या लग्नाला परवानगी नाही. सॉरी. काय म्हणायचं? पण मला हेही माहिती आहे की तू तुझा निर्णय सोडणार नाहीस. बघूयात काय होतंय ते. अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस, पण योग्य व्यक्ती मिळाली ना तर त्या प्रेमालाही असं एक झळाळी येते. त्या बाबांना ना मध्ये मध्ये नाक खुपसायची सवय झाली. काय गरज होती राजेश शिर्केंशी पंगा घेण्याची? लग्न मोडल्याचं त्यांना सहन होणार आहे? चांगलं लग्नात मिरवता आलं असतं तर या बाबांच्या रूपाने माशी शिंकली. मॉम, मला तर खात्री आहे हे लग्न कधीच होणार नाही. अगं देवची लायकी आहे का राजेश शिर्केंची सून व्हायची? दादूंनी ना करेक्टच केलं. मोठे विक्रमशी लग्न करायला निघाली होती. दादू यू ग्रेट, यू ग्रेट दादू. मूर्ख आहेस तू, मूर्ख. या सगळ्यातून शेवटी काय निष्पन्न होणार आहे याचा कधी विचार केलास? याचे परिणाम खूप भयंकर होणार आहे श्राऊ. अगं ते राजेश शिर्के आपल्याला रस्त्यावर आणतील. याआधी त्यांनी आपल्याला कसा आणि किती त्रास दिलाय हे विसरलीस? ह्या बाबांना ना म्हातार चढ लागले. दारात आलेल्या लक्ष्मीला लाथाड्याची सवय झाली आहे त्यांना. मॉम गप गा. पुढे काय करायचं याचा विचार करते तर मध्येच तुझं मॉम मॉम काय लावलंयस? काका, आपण जे ठरवतो ते कधीच का होत नाही. हे सगळं काय होऊन बसलंय? साक्षी, ज्या पद्धतीने हे नातं तुटलंय आणि राजेश शिर्केंची बदनामी झाली ना, ते गप्प तर नक्कीच बसणार नाहीत. या सगळ्याची रिॲक्शन म्हणून ते या सगळ्याचा बदला तर नक्कीच घेणार ना. काका, आणि इतकं सगळं होऊन सुद्धा देव स्वतःच्या निर्णयावर ठाम आहे. मला कळत नाहीये ती का समजून घेत नाहीये. काका, याआधी ती अशी नव्हती. घरच्यांचा विचार आधी तिच्या मनात यायचा. आता काय झालंय तिला? का समजून घेत नाही आपलं? बाबांनी आणि देवनी केलेल्या अपमानाचा बदला विक्रमादित्यने किती क्रूरपणे घेतला हे अनुभवून सुद्धा देव अशी का वागते मला खरंच कळत नाही साक्षी. हे यांचं वैर कुठल्या थराला जाऊन संपणार आहे माहित नाही, पण राजेश शिर्के गप्प तर नक्कीच बसणार नाहीत ना. आज पुन्हा एकदा सगळ्या मीडियासमोर त्यांचा अपमान झालाय साक्षी. मला एकच भीती आहे की विक्रमादित्यचं पुढचं पाऊल आपल्याला
हॅलो रणवीर राजे, आतापर्यंत आम्ही तुम्हाला देव समजत होतो, पण तुम्ही सैतान निघालात. कोण बोलतंय? कोण बोलतंय हे समजल्यावर तुम्हाला काय फरक पडणार आहे? जो माणूस कायम तुमची सावली बनून राहिला, त्या मणी ठाकूरला मारायला तुम्ही मागे पुढे पाहिले नाहीत, तर त्याच्या दुर्दैवी विधवेला तुमच्या लेखी काय किंमत असणार आहे? सुशीला वहिनी? हो, सुशीला. सुशीला मणी ठाकूरच बोलतेय. सुशीला वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, मणी ठाकूर आम्हाला भावासारखे. एक मिनिट. गैरसमज झाला होता म्हणून तर आम्ही तुम्हाला देव समजत होतो. मला विधवा बनवण्यामागे, माझा संसार उद्ध्वस्त करण्यामागे तुम्ही जबाबदार आहात. हे समजल्यानंतर माझा गैरसमज कसा होईल? मणी ठाकूरना आम्ही मारलं, तुम्हाला कोणी सांगितलं? ते तुम्हाला सांगणं महत्वाचं वाटत नाही. हे बघा सुशीला वहिनी, आम्ही तुमची मनस्थिती समजू शकतो, पण कुणी काहीतरी सांगितलं म्हणून एवढ्या सहज तुम्ही विश्वास ठेवाल असं आम्हाला वाटलं नव्हतं. ही नक्कीच आमच्या विरोधकांची चाल आहे. हे बघा सुशीला वहिनी, हे राजकारण आहे आणि या राजकारणात आम्ही आमचा उजवा हात असलेल्या मणी ठाकूरांना गमावलंय. आता आम्ही आमच्या बहिणीला गमावू इच्छित नाही. सुशीला वहिनी, तुम्ही आम्हाला बहिणीसारखे आहात. उद्या ताबडतोब आम्हाला भेटायला या. आपण सविस्तर याच्यावर बोलूया. हे मणी ठाकूरचं प्रकरण मध्येच कसं काय निघालं तेच कळत नाही. कुणी ही बातमी तिच्यापर्यंत पोहोचवली असेल. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता गप्प बसून चालणार नाही. ती नाही विकत घेऊ शकत. दुर्दैवच म्हणायचं त्या माणसाचं. पण सुखाची झोप यायला फार कष्ट नाही घ्यावे लागत रणवीर राजे. दिवसभर आपण ज्या माणसांमध्ये वावरतो त्यांच्यात आपण श्रीमंतीनं प्रतिष्ठेनं फार वेगळे आहोत या जाणीवेनं जर वावरलो नाही तर सुखाची झोप सहज लागते. यू नो द डेफिनेशन ऑफ पॉवर? खरा सत्ताधीश कुणाला म्हणतात? खरा सत्ताधीश त्याला म्हणतात ज्याला माहिती असतं की माझ्याजवळ सत्ता आहे, पण ज्याला हेही माहिती असतं
मला ती कुठे वापरायची नाही ते विचार करून बघा, नाहीतरी झोप लागत नाहीये ना तुम्हाला? आम्ही झोपतो. गुड नाईट. वहिनी, बाबांनी देवयानीच्या लग्नाला विरोध केला, तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे बाबांना समजणं जरा कठीणच आहे, पण त्यांनी असा निर्णय का घेतला असेल काहीच कळत नाही. पण त्यांनी देवयानीचं लग्न मोडलंय हे तरी त्यांच्या लक्षात आलंय ना? आधी माझा या लग्नाला विरोध होता, आता तो नाही राहिला, पण आता बाबा विरोध करतायत. म्हणजे आता संपलंच म्हणायचं सगळं. अरे वा, असं कसं? वहिनी, असं बोलून तुम्हीच देवयानीच्या आयुष्याची वाट लावताय. अहो, मला वाटलं होतं राजशिर्केंशी सोयरीक झाल्यावर सगळेच वाद मिटतील, पण इथे जरा कुठे घरातल्यांना शांती मिळते असं वाटतंय, तर यांनी उपद्व्याप सुरू केले. मला या विषयावर बाबांशी एकदा स्वतः बोलायलाच हवं. बोला. खरंच तुम्ही बाबांशी बोला. अहो, राजशिर्के स्वतः लग्नाची बोलणी करायला घरी आले, ही काही साधी सुधी गोष्ट नाही. पण इथेही देशमुखांनी आपला करंटेपणा दाखवलाच. अहो, लग्न मोडण्यापूर्वी आपली त्यांच्या बाजूला बसण्याची लायकी तरी आहे का याचा तरी विचार करायचा. घरात 2-2 लग्नाच्या मुली आहेत, पण ह्याचा विचार करतील तर ते DV देशमुख कसले? अभिलाषा, तुला असं वाटतंय की बाबा हे सगळं अविचाराने वागतायत, पण तू एक गोष्ट लक्षात घे ना की ते आत्ताच नुकतेच आजारातनं उठलेत. काही नाही हो, चांगले ठणठणीत बरे आहेत. आता इतका घोळ घातला म्हटल्यावर बरेच म्हणायचे, पण त्यांना तुम्ही सांगा आता तरी शहाणे व्हा, नाहीतर हे प्रकरण आपल्यालाच महागात पडेल. काय देवयानी बाई, आता पुढे काय?
तुझे दादू त्यांचं कर्तृत्व दाखवून मोकळे झाले. नशीब समज तो विक्रम लंडनला आहे. तो तर त्या रणवीर राजेंपेक्षाही तापट आहे. आतापर्यंत तो आपल्या घरादाराला आग लावूनही मोकळा झाला असता. पण तो परत आल्यावर त्याला हे सगळं कळल्यानंतर पुढे काय होईल याचा विचार कर. तुझ्या दादूंना जरा समजाव आणि तूही समजून घे. राजशिर्केंची सून होणं तुझ्या नशिबात नाही. मलाही आवडलं असतं तुझं लग्न झालेलं, पण तुझ्या दादूंच्या पराक्रमांमुळे मला नाही वाटत तुझं आणि विक्रमचं लग्न होईल. मग आता मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? तू एक चांगला मुलगा बघ आणि लग्न करून मोकळी हो. हवं तर मी बघते तुझ्यासाठी मुलगा. कदाचित माझा हा सल्ला तुला आवडणार नाही, पण या शहरात राहायचं असेल तर राजशिर्केंबरोबर वैर धरून चालणार नाही. त्यांच्या समोर आपल्याला नेहमी मान खाली घालूनच जगावं लागणार. तू गप्प का? तुला कळतंय ना मी काय बोलते? काकू, मी काय म्हणते, उद्या काय होणार याचा आपण आज कशाला विचार करायचा? आणि तसंच उद्या काही घडलं तर ते सांभाळायला मी समर्थ आहे. तू नको काळजी करू. तुला अक्कल आहे का? इतकं सगळं घडल्यानंतरही तुला असंच वाटतंय की तुझं आणि विक्रमचं लग्न होईल? हो. हे बघ काकू, दादूंमुळे आज जे काही घडलं त्याचा तुला आनंद होतोय की दुःख वाटतंय हे मला कळत नाही. पण दुःख वाटतच असेल तर तुला आवर्जून सांगते की यापुढे आता आपल्या आयुष्यात सुखच येणार आहे. परमेश्वरा, जिथे कुठे असशील ना तिथून यांना सुबुद्धी दे. खरंच आम्हाला सुखाची झोप हवी. खरंच सुखाची झोप हवी आम्हाला. आम्ही श्रीमंत आहोत, प्रतिष्ठित आहोत, पण आम्हाला सुखाची झोप नाही. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे. आम्ही आतापर्यंत केलेली ती पाप आता संपवायलाच हवीत. पण त्यावर एकच मार्ग आहे, एकच मार्ग. प्रियदर्शनी, चालवा गोळी, चालवा गोळी, नाहीतर आम्ही स्वतःलाच गोळी घालून घेऊ.